मोहिनीताई आमच्या स्वयंपाकघरात आलेल्या आहेत. फार मनापासून तुमचं स्वागत. मला सांगा, तुम्ही एवढी वर्ष देशासाठी सर्व्ह केलं, AK-47 जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हातात घेतली देशासाठी, तेव्हा तुम्हाला काय वाटलं हो? खूप छान वाटलं. अकॅडमीत होतो आम्ही, जिथे आम्हाला सगळ्या प्रकारची शस्त्र शिकवली जातात, मुलींना सुद्धा. हां. जे रॉकेट लॉन्चर पासून ते अगदी सगळं. तिथे एक्सप्लोजिव्ह आम्ही हँडल करतो स्वतः. आणि तेव्हा जो रायफल जेव्हा पहिल्यांदा हातात घेतली होती शूटिंगच्या वेळी, तर तेव्हा फार रोमांच उभे करणारा असा तो क्षण होता. आणि असं वाटलं की आपला जो गौरवशाली सगळा इतिहास आहे तो अख्खा डोळ्यापुढे उभा राहतो. की ये शस्त्र मैंने नहीं सिर्फ पकडे, अंतर मन से किए है धारण, अरे वा, अभय पूजा इन्ही से मेरी, शत्रुजित हूँ इनके कारण. अशा वा. नावाची मी कविता त्या काळी रात्री लिहून ठेवलेली होती माझ्या तुम्ही स्वतः लिहिली academy मध्ये. होती? होय होय ज्या हातात शस्त्र आहे त्या हातात कवितेसाठी लेखणी सुद्धा आहे. हो. किती छान. हीच तर मला वाटतं स्त्रीची खासियत आहे की तिची ही जी रूपं आहेत, स्वयंपाकही करू शकते, विडी पण धरू शकते आणि AK-47 सुद्धा, हो की नाही? होय. तर मला हे ऐकताना फार धन्य वाटतंय. चला आपण पदार्थाकडे जाऊया. Yes. आपला पहिला पदार्थ काय? आज मी कश्मीर के मिट्टी से कुछ लाई हूँ मैं. आज आपण कश्मीरी शाही दम आलू बनवणार आहोत पहिल्यांदा. कश्मीरी शाही दम आलू. का बरं हा पदार्थ निवडला? याच्या मागे एक कारण आहे, तुम्ही हसताय. नाही, हा एकतर आधी बऱ्याच वेळा बिघडलाही आहे, पण आता मी तो खूप चांगला बनवते. पण कश्मीरी संस्कृतीशी खूप छान मला वाचायला मिळालं, कारण मी तिथे होते बरेच दिवस. आणि काश्मीर म्हटलं की आपल्याला काय वाटतं की दहशतवाद, आणखीन म्हणजे सगळे जे तिरंग्यामध्ये लपेटून येणारं हुतात्मा झालेले जवान, आणि एवढ्यापुरतीच काश्मीरची ओळख आहे. पण तसं नाही आहे. काश्मीर ही आदि शंकराचार्यांची तपश्चर्या भूमी आहे. वा, वा, वा. ललितादित्य, सम्राट ललितादित्याने त्याच्या पराक्रमाने पावन केलेली ती भूमी आहे. संत, स्त्री संत तिथे एवढ्या होऊन गेलेल्या आहेत. तर काश्मीरची ही ओळख आहे. वीरांगना दिद्दा तिथली आहे. तर अशी ही जी ओळख आहे ही जास्त महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामुळे तिथे खाद्यसंस्कृती सुद्धा खूप सुंदर आहे. तर आजची जी आहे ती एक काश्मीरी पंडितांची रेसिपी मी ती सांगणार आहे. फारच छान. नाव काय म्हणाल पदार्थाचं? काश्मीरी शाही दम आलू. काश्मीरी दम आलू साठी लागणारं साहित्य काय ते आपल्या समोर आहे. मोहिनीजी, आता आपण ते नेमकं काय आहे ते जाणून घेऊया. काय काय आहे? बारीक चिरलेला कांदा, उकडून घेतलेले बटाटे, काजूची पेस्ट, तूप, दही, कोथिंबीर, टोमॅटोची प्युरी, गरम मसाला, केसर जे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे, खडा मसाला, कसुरी मेथी, लाल मिरच्या, बडीसोपची पावडर, धणे पावडर, सुंठ, जिरे, मोहरी, तिखट, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ. फारच Yes. छान. चला कृती करूया. हो. काय तुम्हाला कढई लागेल ना? हो, कढईला. पण एका पॅन मध्ये भाजी करूया आणि एका पॅन मध्ये हे डीप फ्राय करूया आधी. बरं, आधी डीप फ्राय करायचं आधी डीप फ्राय. मग ह्याच्यात आपण डीप फ्राय करू. हो, चालेल. घालू तेल. हा. बस बस. तुमच्या बोलण्यामध्ये बरेचदा संदर्भ येताना किंवा उल्लेख करताना तुमच्या संस्कृताचाही खूपदा उल्लेख येतोय. तर हा हो. तुमचा तुम्ही अभ्यास केलाय का? हे तुमच्या शिक्षणात होतं का? हे तुम्हाला घरून मिळालंय? घरून तर मिळालंच, प्रश्नच नाही. हम्म. आणि संस्कृत विशारद पण मी केलं कॉलेजमध्ये असताना, एक्सटर्नल. हम्म. कारण मला ती आवड होती. आणि त्याचा नंतर पुढच्या टाकूया ना शिक्षणासाठी, आपण? हो. हां, पुढच्या संशोधनासाठी पण मला त्याचा खूप उपयोग झाला. संशोधन कसलं? मी आता आर्मीतनं बाहेर पडल्यावरती हा. साधारण 4-1 वर्ष माझं संशोधन सुरू होतं इतिहासावरती. बरं. कारण मला असं वाटतं की भारतीय इतिहासामध्ये किंवा महिला आपल्या भारताच्या पूर्ण स्वातंत्र्य अबाधित राखण्यामध्ये महिला योद्धांचा देखील खूप मोठा सहभाग आहे. बरोबर. पण त्यांना तितकंसं श्रेय दिलेलं नाही. म्हणजे अगदी 1.5 पान माहिती इथे जन्मली आणि इथे ते असं या लढाई केली आणि गेली असं नव्हतं. तर खूप चांगल्या पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो त्या भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेल्या. तर 2000 वर्षांचा कालखंड कव्हर केला गेला माझ्याकडनं अच्छा. त्याच्यासाठी.